हाय, मी कल्याणी सहाने या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। तर गाईज, मी आत्ताच आली आहे कामावरून आणि मी आता इव्हिनिंगचं आता वाजले 6:30 वाजले आणि मी आता शूट घेते आहे। तर देवपूजा वगैरे केली, सगळे काही आवरलं आणि हात बघू शकतात ओलेत माझे, भांडे घासत होती। सगळं आवरलं, अजून स्वयंपाक बाकी आहे कारण सकाळी कामावर जाताना माझी भांडी वगैरे राहिलेली तशीच, कारण सकाळी खूप जास्त घाई असते माझ्या मागे। तर मग आता भांडी वगैरे झालेत सगळे, आता स्वयंपाक बनवायचा, देवपूजा वगैरे झाली आहे। तर पहिले मी मस्त ब्लॅक कॉफी पिणार आहे आणि मग स्वयंपाकाला लागणार आहे। सो गाईज, ब्लॉग कंटिन्यू करा। सो गाईज, इथे मी ब्लॅक कॉफीसाठी पाणी ठेवलं आहे आणि एका बाजूला हे माझं सकाळचं दूध गरम व्हायला ठेवते, कारण दूध जर गरम नाही केलं तर ते खराब होऊन जाते सगळं। सो गाईज, मी आता इथे ब्लॅक कॉफी पिते आहे आणि मी ना जेव्हा स्टार्टिंगला ब्लॅक कॉफी ट्राय केली तेव्हा एवढी जास्त कडू लागत होती ना, म्हणजे मला प्यायची इच्छाच नव्हती। पण मग त्यानंतर सवय लागत गेली आणि आता काहीच वाटत नाही। आता ब्लॅक कॉफी पिऊशी पण वाटते मला स्वतःहून, पण स्टार्टिंगला कडू लागायची मला। सो गाईज, इथे मी ब्लॅक कॉफी वगैरे घेतली आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागली। तर आज स्वयंपाकामध्ये मी ना पहिले तुम्हाला बोलली फक्त कढीच बनवणार आहे, पण मग नंतर प्लॅनिंगमध्ये चेंज झालं। ऋषभ बोलला बिर्याणी कर आज, तर मग मी कढी भजी माझ्यासाठी करते आणि बिर्याणी त्याच्यासाठी बनवणार आहे। तर मग इथे पहिले भजी वगैरे बनवून घेतली आणि मग कढी बनवणार आहे, कारण ना मला 2 स्वयंपाक बनवायचे होते, त्याच्यामुळं घाई सगळं असं पटपट बनवायला घेतलं। भजी वगैरे बनवले आणि मग त्यानंतर कढीला फोडणी द्यायला घेतली। आणि कढी बनवताना मी ना मिक्सरमध्ये दही दळून घेतली, त्याने कढी छान लागते। कारण ना माझ्याकडं दही असं फेटायला काही नाही आहे, मग मी ते मिक्सरमध्येच फिरवते त्याला थोडंसं, फक्त एक चक्कर करायचं आणि मग लगेच आपली दही असं ताक असं तयार होतं। मग मी इथे मस्त कढी वगैरे बनवली, कढीला फोडणी दिली आणि त्यानंतर मी चिकनची पण तयारी करून घेतली। पण मग चिकन मला धुवायला, मी चिकन कधी धुतच नाही, मेन म्हणजे मला आवडतच नाही, मी चिकन वगैरे कधी खात नाही। मग ऋषभला बोलली मला चिकन धुवून दे, त्याने चिकन वगैरे धुवून दिलं आणि मग तो कढी वगैरे उकळते तोपर्यंत चिकनला मसाला वगैरे लावून घेतला आणि फक्त मसाल्यामध्ये लाल तिखट। आणि मी बिर्याणी कशी बनवत होते, फक्त आपण मसाला बनवतो ना तशीच मसाले भात बनवतो, तशीच बिर्याणी बनवते आहे, काही अशी वेगळी नाही, कारण त्याला आवडत नाही तशी वेगळी, अशीच आवडते। मग त्याच्यासाठी हीच बनवत होते इथे। आणि मग मी त्या चिकनला मस्त मेल्ट होण्यासाठी ठेवलं जरा वेळ, जेणेकरून त्यात मसाला वगैरे सगळा मुरेल मस्तपैकी। आणि त्यानंतर मी इथे ग्लासामध्येच लसूण आणि अद्रक कुटते आहे, कारण मिक्सरचं भांडं आहे पण, आणि मेन म्हणजे मला छोटा खलबत्ता घ्यायचा नाही, एकदम छोटासा छान असतो तो घ्यायचा आहे, पण मार्केटला गेली का घेऊन येईल, मी तुम्हाला दाखवेल तेव्हा मी घेतला तो। आणि मग इथे मी बिर्याणीला फोडणी वगैरे द्यायला घेतली, पहिले सगळे मसाला वगैरे टाकून घेतला आणि मग तांदूळ टाकला, कारण आज माझ्याकडे बिर्याणी तांदूळ नव्हतं, मग आपला साधाच तांदूळ यूज केला मी बिर्याणीसाठी। आणि मग अशा प्रकारे इथे बिर्याणी वगैरे बनवून घेतली, मीठ वगैरे टाकलं। आणि मला बिर्याणी मेन म्हणजे चिकन वगैरे मला एवढं काही खास बनवता येत नाही, पण तरी जमेल तसं मी बनवते चिकन, थोडंसं तूप वगैरे टाकून घ्यायचं। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। तर मी काल रात्री जेवण वगैरे केलं आणि डिरेक्ट झोपी गेलेले, खूप जास्त थकले होते। मग रात्री कढी वगैरे बनवली, जेवण केलं आणि मी काही शूटच नाही केलं, कारण खूप जास्त थकले होते। तर सर्वात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि मी आता उठली आहे, भरपूर वेळ झाला उठून,
कपडे वगैरे धुतले, तुम्हाला दाखवते मी किती कपडे धुतलेत. आणि आज सकाळी सकाळी पाणी पण आलेलं. कपडे वगैरे धुतलेत, सगळं कामं आवरले, पण स्वयंपाक बाकी आहे आता. आणि मला कामावर पण जायचं, 10:30 वाजलेत, 10:30 वाजेपर्यंत जायचं आहे. आणि आता ऑलरेडी 9:15 वाजले. तर मग आता पटपट कामं आवरते. आणि मी इथे तूप आणि पाणी पिते आहे, जे की मी तुम्हाला बोललीच मी पिते. खरं तर जे तूप खातच नसतील ना, त्यांनी हे पाणी पिणं खूप गरजेचं आहे. मी तूप खातच नाही आहे खरं सांगायचं झालं तर, त्याच्यासाठीच मी पाणी पिते थोडंसं. कारण तूप शरीरासाठी चांगलं राहतं. मी मला तूप आवडतच नाही पहिल्यापासून. मग आता कुठे मी पाणी प्यायला लागले. तर 8 दिवस झाले मी पाणी पिणं चालू केलं आहे. त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगेलच, काय इफेक्ट काय नाही ते. सो आमच्या इथला मॉर्निंगचा व्ह्यू तुम्हाला दाखवते, बघू शकता. आणि सगळं पाणी होऊन गेलं आहे. मी इकडे कपडे धुते, हे बघा इथे मी कपडे धुतलेत सगळे. कारण पाणी आलेलं सकाळी सकाळी, मस्त बाहेर ऊन पण आहे. आणि आता एवढी थंडी पण वाजती आहे ना, त्यामुळे मस्त कपडे धुतले. आणि आता मस्त पाणी घेते आणि मग स्वयंपाक बनवते. सो गाईज चला, आता मी पटपट असं स्वयंपाक बनवते आणि मग तुम्हाला भेटते. कारण मी आता शूट नाही करणार आहे, मला कामावर जायचं आहे. जमलं तर करेल, नाही तर नाही करणार. ओके, सो स्टे ट्यून. आणि गाईज हा आमच्या इथला मॉर्निंगचा व्ह्यू आहे. आणि इकडे बघू शकता, खूप मस्त आणि छान वाटतं सकाळी सकाळी इथे. आणि बाजूला तुम्हाला चिमण्यांचा वगैरे आवाज येत असेल. छान वाटतं ना असं सकाळी सकाळी चिमण्यांचा वगैरे आवाज. आणि माझ्या फोनची क्लिअरिटी कशी नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा. ओके, हॅलो गाईज. तर मी आता नाश्ता करते आहे. काम वगैरे आवरलं सगळं, आता नाश्ता करते, चहा पिते आणि पटकन अशी कामावर निघून जाते. मी स्वयंपाक वगैरे बनवताना व्हिडिओ शूट नाही केला, कारण माझ्याकडे एवढा टाईमच नव्हता. सो गाईज मी आता जाणार आहे कामावरती. आणि आता मी छान अशी रेडी झाली आहे. मी आज ना हेअर वॉश केला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यासाठी थोडीशी लेट जाणार आहे, कारण केसच सुकले नाही. थंडीच्या आता बाहेर मस्त उन्हात असं बसावंसं वाटतं. बसले होते. तर चला मी कामावर जाते आणि आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या कल्याणीला सबस्क्राईब करून ठेवा आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी तयार राहा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा. सो बाय गाईज, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.